गोवा विधानसभा ने अपने मानसून सत्र में गोवा भूमि राजस्व संहिता संशोधन विधेयक 2025 को पारित कर दिया है। इस नए कानून से उन हजारों लोगों को बड़ी राहत मिलेगी जिन्होंने सालों पहले सरकारी जमीन पर घर बनाए थे। अब ऐसे घरों को कुछ शर्तों के साथ कानूनी मान्यता मिल सकेगी। सगळे रिपोर्टरांचे, सगळे पत्रकार, मीडिया यांचे स्वागत करता। आजचो प्रेस कॉन्फरन्स घेवपा फाटलो उद्देश काल जाल्ल्या रेव्हन्यू डिपार्टमेंटाचेर मुख्यमंत्र्यान जे ठराव आणि जे बिल पास केला तेचेर उलोवपाक आमचे मदीं उपस्थित उत्तर गोंयचे आदले जिल्हा पंचायत अध्यक्ष आणि तशेंच प्रेस आणि मिडिया सांबाळपी भारतीय जनता पक्षाचे प्रमुख आमचे सिद्धेश नायक, तशेंच आमचे भारतीय जनता पक्षाचे स्पोक्समॅन ॲडव्होकेट यतीश नायक, तशेंच आदले आमदार आणि अनुसूचित महामंडळाचे अध्यक्ष वासुभाऊ गांवकर, त्याच बरोबर हांगा सगळे जमले तुमी प्रेस। आमचे मदीं आतां सिद्धेश बाब सविस्तर प्रेसाक तुमकां सगळ्यांक माहिती दितले। सिद्धेश बाब फुडें। नमस्कार, सगळ्या पत्रकारांचे स्वागत करता। ह्या दिसांनी आमचे विधानसभेचे अधिवेशन चालू आसा आणि ज्या तरेन आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत आणि तांचे मंत्रिमंडळ ह्या गोंयच्या जनतेच्या बेनिफिटाक लागून जे आज निर्णय ह्या असेंब्ली सेशनान जाल्ले आसात आणि प्रत्येक वेळा आमी भारतीय जनता पक्ष म्हणून हे रिपीट करता, कारण खंय तरी हांव म्हणटा की वन ऑफ द बेस्ट आणि प्रोडक्टिव्ह असेंब्ली सेशन हे खूपशी आमची असेंब्ली सेशन जाता, तातूंत खुबशे निर्णय पूण ह्या असेंब्ली सेशनाक खुबशे अशे निर्णय जाल्या जाणे करून जे आमचे सामान्य नागरीक आसात तांकां खुबशा डिसिजनाच्या माध्यमांतल्यान थाकाय मेळिल्ली आसा। तशेंच एक डिसिजन जे आसा ते काल आमच्या माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेन जाहीर केल्लें आसा। लँड रेव्हेन्यू कोड अमेंडमेंट बिल 2025 हाच्या माध्यमांतल्यान आज पर्यंत जी घरां रेग्युलरायज नाशिल्लीं आणि जी अलवारा किंवा बाकीच्या अन्य गव्हर्मेंट जमनीचेर आशिल्ली अशा सगळ्या घरांक रेग्युलरायज करपाचे, लिगलायज करपाचो एक निर्णय जो आसा तो ह्या लँड रेव्हेन्यू कोड अमेंडमेंट बिलाच्या माध्यमांतल्यान सरकारान घेतिल्लो आसा आणि ह्या सगळ्या हातूंतल्यान ह्या गोंयांत जवळ जवळ 1 लाख घरां हाजो फायदो जातलो। तातूंत 70 सांगे पर्ये अशा अनेकशा आमच्या गोंयच्या वाठारांत रावपी लोक तांकां हाजो फायदो जावपाची अपेक्षा आसा आणि नक्कीच आमी जेन्ना म्हणटात की भारतीय जनता पक्ष डबल इंजिन सरकार हे सबका साथ सबका विकास आणि सबका विश्वास हे घेऊन फुडें चलता, तेन्ना अंत्योदयाच्या माध्यमांतल्यान शेवटच्या मनशापर्यंत जे सरकार निर्णय घेता ते शेवटच्या मनशापर्यंत तांकां बेनिफीट जावपाक जाय आणि तेच हे सरकार करीत आयिल्लें आसा। ताका लागून परत एकदा आमचे माननीय मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत तशेंच आमचे सरकाराचे भारतीय जनता पक्षाच्या तर्फे खूप खूप अभिनंदन करता। हेच्या फुडें हांव विनंती करता आमचे ॲडव्होकेट यतीश नायक हांणी हाजेर भाश्य करचें। फ्रेंड्स, गुड मॉर्निंग। म्हजे आमीग सिद्धेश बाब आणि आमचे धाकू बाब ऑलरेडी तुमकां प्रेस कॉन्फरन्साचो आउटलायन दिल्ली आसा। डॉक्टर प्रमोद सावंताच्या नेतृत्वा सकयल जे सरकार गोंयांत बरें काम करता ते दिश्टी पडटा, म्हणजे ताजे रिजल्ट जे आसा डिसिजनांचे रिजल्ट ते रिजल्ट दिसपाक लागले। आणि आता जर तुम्ही पळयत जा असेंब्ली सेशन जे चालू आसा
तातूंतल्यान तुम्ही पळयतले की कितलीशींच डिसिशनां धोरणात्मक डिसिशनां जाय, तातूंत कायद्याच्यो दुरुस्ती जाय, नवे कायदे जाय, सर्क्युलरांच्या माध्यमांतल्यान जाय, डेलिगेटेड लेजिस्लेशनाच्या माध्यमांतल्यान जाय, अशे वेगवेगळ्या मेजर्स आणि पद्धतीच्या अंतर्गत एक कॉमन मनशाक कशें बरें प्रशासन मेळचें, कश्यो कॉमन मनशाच्यो प्रॉब्लेम सॉल्व जावचे आणि तांकां एक बरें स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग कशें मेळचें ह्या दृश्टिकोनांतल्यान खुबशीं पावलां मारिल्लीं आसा. खुबशे अशे विशय आसा जे कितलींशींच वर्सां जे अनसॉल्वड कशे उरिल्ले ते सॉल्व करपाचो प्रोसेस डॉक्टर सावंताच्या सरकारान चालू केल्लो आसा, डिसिशनां घेतिल्लीं आसा, कायद्याच्यो दुरुस्ती केल्ल्यो आसा. आणि त्याच तरेन एक दुरुस्तीचेर आमी आज उलोवपाक हांगा आयल्या तुमचे कडेन, आणि ती म्हणजे पयर जी पारीत जाल्या 38A लँड रेव्हेन्यू कोडाचो जो अमेंडमेंट आसा त्या संदर्भात सांगपाचें म्हणल्यार तुमकां खबर आसतलें की पंचायत डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान आसत, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाच्या माध्यमांतल्यान आसत, तरातरांची सर्क्युलरां येवन कशे लोकांचे बेटर गव्हर्नन्स लोकांक मेळचें हाचे एफर्ट्स चालूच आसा, डिसिशन्सूय चालूच आसा. पूण 38A जो लँड रेव्हेन्यू कोडाचो अमेंडमेंट आसा टू रेग्युलरायज अनऑथरायज्ड ड्वेलिंग हाऊसेस ऑन गव्हर्नमेंट लँड्स कन्स्ट्रक्टेड बिफोर 28th of February 2014 हो जो अमेंडमेंट बिल हाडिल्लो आसा ताजे जे कितलेशेच गोंयांत गोंयकार जे प्रॉब्लेम्स फेस करताले, जांकां आपल्या घरांत एक टॉयलेट सुद्दां बांदपाक तांकां प्रॉब्लेम जातालो, तशे गोंयकार जे प्रॉब्लेम सफर जाताले तांकां खूब एक बरो कायदो हाडून तांचे प्रॉब्लेम सॉल्व करपाचो हो एक मेजर सरकारान घेतिल्लो आसा. आणि आमच्या सिद्धेश बाबान सांगला ते भशेन ह्या खातीर आमी सरकाराचे खूब अभिनंदन करता, मुख्यमंत्र्याचे अभिनंदन करता, रेव्हेन्यू डिपार्टमेंटाचे अभिनंदन करता. सांगपाचें म्हणल्यार हे बिल कितल्याशा हजारांनी लाखांनी गोंयकारांक बेनिफीट जातले. जी घरां तांकां कसलेंच परमिशन मेळूंक शकनाशिल्लें, एक टॉयलेट बांदपाक एनओसी मेळनाशिल्ली, उदकाचे लायटाचे कसले कनेक्शन मेळपाक सुद्दां इतले तांकां धांवचें पडटालें, ते सगळे बेजीक ज्यो गोश्टी आसा लायफ आमचे सपोर्ट करपा खातीर त्यो तांकां मेळपाक हे कायदो हेल्प करतलो. हो कायदो व्हेरी सारको बऱ्या पद्धतीन डिफायन केल्लें आसा ह्या कायद्यान. आनी तुमी जर पळयत जाल्यार खंयच्याय मनशान अनऑथोरायज कन्स्ट्रक्शन जर ड्वेलिंग हाऊसाचे केला 28 फेब्रुवारी 2014 म्हणसर गव्हर्नमेंट लँडाचेर, ना जाल्यार लँड जे गव्हर्नमेंटान ग्रांट केला ताजेर, ते लँड रेग्युलरायज करपाची जी पावर आसा ती डेप्युटी कलेक्टराक दिल्ली आसा. आणि डेप्युटी कलेक्टर ज्या बिलाच्या माध्यमांतल्यान जो प्रोसेस घाल्लो आसा त्या प्रोसेसाच्या अंतर्गत ऑर्डर इश्यू करून क्लास 1 ऑक्युपन्सी त्या एप्लिकंटाक दिवपाक ताका डेप्युटी कलेक्टराक अधिकार आसा. ते जे एप्लिकेशन आसा ते एप्लिकंटान करचे पडटले डेप्युटी कलेक्टराक. ते एप्लिकंटाचे डेफिनेशन सुद्दां ह्या कायद्यांत आस्पावीत आसा. आणि तुम्ही जर पळयत एक सर्वसामान्य गोंयकार जो आसा रावता अशा पद्दतीन ताका हेल्प करपा खातीर डेफिनेशन सुद्दां तुम्ही पळयलें जाल्यार लँडलेस पर्सन हू हॅज कन्स्ट्रक्टेड अ ड्वेलिंग हाऊस ऑन गव्हर्नमेंट लँड बिफोर 28th of February 2014 and who has been a resident of Goa for a period of not less than 15 years immediately preceding the said date includes his family members in case of death but does not include a person or his family member who owns a plot of land, house, flat, apartment or undivided share in ancestral property. म्हणजे एक लँडलेस गोंयकार जाणे एक ड्वेलिंग हाऊस अशा जाग्याचेर कितलीशीच वर्सांच्यान आसा तो थंय,
आणि त्या लँडलेस मनशाक एक अधिकार दिवपाक एक बरे पावल ह्या सरकारान घेतला. जे पावल म्हणजे जे कायदो जेन्ना हो नाशिल्लो हो आतां पारीत करून कायदो जालो आणि ह्या खातीर आमी सरकाराचें अभिनंदन करता. पूण हे जेन्ना नाशिल्ले तेन्ना त्या गोंयकाराक कितलेशेच त्रास जाताले. एक बारीक रिपेर लायसन्स सुद्दां मेळपाक ताका त्रास जाताले. आतां जेन्ना तो डेप्युटी कलेक्टरा कडेन अर्ज करतलो आणि डेप्युटी कलेक्टर ताका क्लास 1 ऑक्युपंट म्हणून ताका डिक्लेअर करतलो तेन्ना ताज्या नंतर तो त्या जाग्याच्या संदर्भात आणि ताजे ड्वेलिंग हाऊसाच्या संदर्भात ताका अधिकार येतलो, ताका कायद्यात अधिकार येतलो. म्हणून हे एक सामान्य गोंयकाराक जो अशा पद्धतीचे त्रास काडटालो ताका एम्पावर करपाक, ताका रायट बिस्टो करपाक एक बरें पावल सरकारान घेतिल्लें आसा. आणि कायदो सामको बऱ्या तरेन एक्सप्लेन करून सामके म्हणजे खंयच्याच तरेचो मिसयूज जावचो न्ही. आणि त्याच भशेन प्रत्येक जो गोंयकार हाका म्हणजे प्रॉब्लेम जाता ताका प्रॉब्लेम जावचो न्ही आणि ताका हेल्प जावचो. हे दोनूय गोष्टी कन्सिडर करून एक बरो कायदो सरकारान केल्लो आसा. सांगपाचें म्हणल्यार आनी एक बरी गोष्ट हातून तुमी पळयलें जाल्यार रेग्युलरायज करता पळय जागो असो जो एप्लिकंट एप्लिकेशन करता that will be including his plinth, pertaining to his plinth and dwelling house area adjoining the dwelling house up to 2 meters. म्हणजे 2 मीटर घरा भोवतणी ड्वेलिंग हाऊस आच्या घरा भोवतणी 2 मीटर कन्सिडर करून आणि जर 2 घरां बी अशी सामकी लागीं आसा जाल्यार ती एप्रोप्रिएटली अपोर्शन जातली त्या दोगां भितर. बट नॉट एक्सिडिंग 400 स्क्वेअर मीटर म्हणजे 400 स्क्वेअर मीटर म्हणसर अशा पद्धतीन त्या गोंयकाराक ज्याचे घर थंय कितलीशीच वर्सां आसा आणि जाका ते कसलोच कायद्यांत अधिकार नाशिल्लो ताका कायद्यांत अधिकार दिवन ताका एक थाकाय, ताका एक गॅरंटी दिवपाचें काम ह्या सरकारान एक बरें काम केल्लें आसा. आणि एक गोष्ट म्हणल्यार हे जे एप्लिकेशन आसा एप्लिकंट जो करतलो रेग्युलरायझेशनाक हे एप्लिकेशन 6 म्हयन्या भितर फ्रॉम द डेट ऑफ कमिंग इन टू फोर्स ऑफ दिस एक्ट करचे पडटले आणि ताका जो प्रिस्क्रायब्ड फीज आसा त्यो भरच्यो पडटल्यो. त्यो जे कितें आसा ताका प्रोसिजर कायद्या प्रमाणे फॉलो करचो पडटलो. पूण जो कांयच अधिकार ताका मेळपाक प्रोसेसूच नाशिल्लो तशा गोंयकाराक ह्या सरकारान एक कायद्यांत प्रोसेस दिला. कायद्यांत ताका अधिकार दिवपा खातीर प्रक्रिया कायद्यांत आस्पावीत केल्ली आसा ह्या अमेंडमेंटाच्या अंतर्गत. आता डेप्युटी कलेक्टरूय जो एप्लिकेशन एक एप्लिकंट डेप्युटी कलेक्टराक करतलो तो डेप्युटी कलेक्टरूय 6 म्हयन्या भितर हे एप्लिकेशन डिस्पोज करपाचे प्रावधान आणि मॅन्डेटरी रिक्वायरमेंट हातून कायद्यांत घाल्लो आसा. म्हणजे एक सामान्य गोंयकाराक असो जो परिस्थितीन आसा त्या गोंयकाराक टाइम बाउंड पद्धतीन ताका अधिकार मेळपाचे एक बरें पावल सरकारान मारिल्लें आसा कायद्यांत ह्या. म्हणजे इट इज नॉट एन एप्लिकेशन जे चालूच उरतले जाका केन्ना अधिकार येतलो खबर ना अशें न्हय. 6 म्हयन्या भितर डेप्युटी कलेक्टरान हे एप्लिकेशन डिसायड करचे पडटले, डिस्पोज करचे पडटले अशें कायद्यांतूच हातून नमूद केल्लें आसा. आणि एक गोष्ट इम्पॉर्टंट म्हणल्यार जेन्ना हे लँड ज्याचेर हे ड्वेलिंग हाऊस आसा ते लँड अशें एप्लिकेशन करून जेन्ना तो मनीस क्लास 1 ऑक्युपन्सी ताका मेळटली तेन्ना तो रेग्युलरायझेशन सुद्धा त्या घराचे करूंक शकतलो. म्हणजे तो जाग्याचो आणि त्या घराच्या संदर्भात ताका एक भक्कम अधिकार मेळटलो. आणि हे बरें काम ह्या कायद्यांत केल्लें आसा. एप्लिकंटाचे डेफिनेशन हांवें तुमकां सांगलां त्याच तरेन ड्वेलिंग हाऊसाचे डेफिनेशन हातून सामकें नमूद केल्लें आसा दाखोवपाक की हे ड्वेलिंग हाऊस म्हणल्यार कितें. एप्लिकंट आणि ताजो फॅमिली मेंबर फिक्स्ड हॅबिटेशनान रावता ते जाचे भितर ताचे ड्वेलिंग हाऊसाक अलॉट एक हाऊस नंबर लोकल ऑथॉरिटीन अलॉट जावपाक जाय, जाल्लो आसपाक जाय. म्हणजे सगळे बऱ्या पद्धतीन हांगा डिफायन जाल्लें आसा. म्हणजे कसलोच त्या एलिजिबल गोंयकाराक एलिजिबल मनशाक कसलेच कायद्याचे त्रास जावंक जायना. म्हणून ह्या कायद्यांत सगळ्यो कांय गोष्टी आस्पावीत करून त्या एलिजिबल गोंयकाराक ताजो अधिकार मेळोवपा खातीर
ह्या सरकारान एक बरें पावल मारिल्लें आसा आनी कितलींशींच वर्सां जे हे आमचे गोंयकार भाव अशा घरांनी रावताले ते एक खंय तरी एक सोल्युशन सोदताले. ते सोल्युशन तांकां दिवपाचें काम गोंय सरकारान दोतोर प्रमोद सावंताच्या नेतृत्वा सकयल जे कार्य करता तांणी केल्लें आसा आनी हाच्या खातीर भारतीय जनता पार्टी आमची गोंय सरकाराचें अभिनंदन करता. गोंयच्या आमच्या मुख्यमंत्र्याचे